नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी पुन्हा एकदा स्वागत करतो D/2 अपडेट्स या चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत D/2 वेबसाईटची जी काही नवीन वेबसाईट आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की वेबसाईटचा इंटरफेस कसा आहे आणि वेबसाईट कशा प्रकारे ओपन झालेली आहे। आता या व्हिडिओमध्ये आपण डिटेल पाहणार आहोत। या ठिकाणी मी तुम्हाला डायरेक्टली लॉग इन करून दाखवणार आहे, मध्ये कसा इंटरफेस आहे, त्यानंतर लॉग इन लॉग आउट प्रोसेस आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन प्रोसेस या ठिकाणी करून दाखवणार आहे। सोबतच तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचे की नाही यावर सुद्धा आपण बोलणार आहोत आणि जुने रिझल्ट या ठिकाणी या वेबसाईटवर दिसत आहेत का हे सुद्धा मी या ठिकाणी आपल्याला बोलणार आहे। आणि जर दिसत नसेल तर कधीपर्यंत ते दिसणार आहेत यावर सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे D/2 रिलेटेड महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर वेळोवेळी भेटत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर मित्रांनो, अशा प्रकारे नवीन वेबसाईट जे आहे D/2 ERPची वेबसाईट या ठिकाणी आपल्याला बघायला भेटत आहे। आणि या वेबसाईट संबंधित आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो होतो। या ठिकाणी आपण आता या वेबसाईटवर लॉग इन करून बघणार आहोत या ठिकाणी नेमकं वेबसाईटचं काय स्टेटस आहे आणि ही वेबसाईट व्यवस्थित वर्क करत आहे का। मित्रांनो, या वेबसाईटचा ऑफिशियली काहीही संबंध अजूनपर्यंत आपल्याला डिक्लेअर झालेला नाही आहे। मी या चॅनलवर व्हिडिओ का बनवत आहे, कारण भरपूर विद्यार्थ्यांना माहिती नाही आहे आणि यानंतर ही वेबसाईट कदाचित सुरू होऊ शकते। याबद्दल ऑफिशियल अपडेट आल्यावर आपल्या चॅनलवर नक्कीच येईल। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आता तुमच्यासमोर या ठिकाणी लॉग इन करून दाखवणार आहे। हा व्हिडिओ का बनवत आहे, कारण भरपूर विद्यार्थ्यांनी ऑलरेडी लॉग इन केलेले आहेत। तर ते विद्यार्थी मला विचारत आहे की काही होणार तर नाही ना, तेच आपण आता या व्हिडिओमध्ये लाईव्ह बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी सर्वात अगोदर आपल्याला या ठिकाणी ईमेल ID टाकून घ्यायची आहे आणि पासवर्ड। आता या ठिकाणी पासवर्ड कुठून आणायचा, तर या ठिकाणी ज्या वेळेस वेबसाईटची इन्फॉर्मेशन आली होती त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं होतं की हा पासवर्ड तुम्हाला कॉलेजकडून भेटेल किंवा युनिव्हर्सिटीकडून भेटेल। पण समजा जर युनिव्हर्सिटीकडून किंवा कॉलेजकडून अजूनपर्यंत काही अनाऊन्स झालं नाही आहे, तर त्यासाठी हा पासवर्ड आपण या ठिकाणून फॉरगेट पासवर्ड म्हणून करणार आहोत। तर फॉरगेट पासवर्ड या ठिकाणी आपल्याला दिसत आहे, या ठिकाणी क्लिक करूयात। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपला ईमेल ID किंवा मोबाईल नंबर टाकायचा आहे। गेट ईमेल ID OTPवर आपल्याला क्लिक करायचे आहे। OTP येईल, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पासवर्ड रिसेट करता येईल। आता समजा या ठिकाणी सर्वात अगोदर आपण रजिस्ट्रेशन करून बघूयात। रजिस्ट्रेशन कसं करायचं, तर या ठिकाणी साइन अपवर क्लिक करायचे। आता मी जी काही प्रोसेस करत आहे ती प्रोसेस तुम्ही करायची नाही आहे, कारण या ठिकाणी अजूनपर्यंत याची ऑफिशियल अनाऊन्समेंट झालेली नाही आहे। ऑफिशियल अनाऊन्समेंट झाल्यानंतर तुम्ही ही प्रोसेस करायची आहे। त्या संबंधितसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईल। आता या ठिकाणी साइन अप या बटनावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर या ठिकाणी ॲप्लिकंट रजिस्ट्रेशन अशा प्रकारे टॅब ओपन होईल। या ठिकाणी तुमचे सरनेम, त्यानंतर नेम आणि मिडल नेम आणि मोबाईल नंबर आणि ईमेल ID टाकून सेव्ह या बटनावर क्लिक करायचे आहे। आता या ठिकाणी आपण डिटेल भरून घेतलेले आहेत आणि सेव्ह या बटनावर क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात हा मेसेज भरपूर विद्यार्थ्यांना, काही जवळजवळ सर्वच विद्यार्थ्यांना येईल। आता या ठिकाणी हा जो काही मेसेज आहे, या मेसेज संबंधित एकाने मला कमेंट केली होती। तर हा मेसेज आलेला आहे तर काय करायचे यावर सुद्धा मी तुम्हाला सोल्युशन सांगेल। आणि मित्रांनो, या ठिकाणी रजिस्ट्रेशन आत्ताच करायचे नाही आहे, ज्यावेळेस ऑफिशियल अनाऊन्समेंट होईल त्यावेळेसच तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचे आहे। आपण फक्त इंटरफेस बघण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहोत। सो या ठिकाणी ओके करायचे आहे। आणि असा जर मेसेज आला तर या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली लॉग इन पेजवर या। लॉग इन पेजवर आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली फॉरगेट पासवर्ड करायचा आहे। त्यानंतर फॉरगेट पासवर्ड केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड भेटेल। ईमेल ID आणि पासवर्ड टाकून साइन इन या बटनावर क्लिक करूयात आणि बघूयात मध्ये काय आहे। आता मित्रांनो, या ठिकाणी आपण जसेही लॉग इन झालो तर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला भेटेल। त्यानंतर या ठिकाणी काहीही आपल्याला बघायला भेटत नाही आहे। या ठिकाणी आपली प्रोफाईल बघायला भेटेल आणि सोबतच आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचे काय आहे, तर हे 3 डॉट्स यावर तुम्ही क्लिक करणार तर तुम्हाला बाकीचे टॅब बघायला भेटतील। आता मित्रांनो, 3 डॉट्सवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। या ठिकाणी तुम्हाला प्रोफाईल बघायला भेटेल, यूजर मॅन्युअल बघायला भेटेल, एक्झाम फॉर्म बघायला भेटेल, त्यानंतर स्टुडंट रिझल्ट वगैरे बघायला भेटेल। यापुढील सर्व प्रोसेस तुमच्या या वेबसाईटवर होऊ शकतात। अशा प्रकारे या ठिकाणी सगळे टॅब बघायला भेटत आहेत। पण या ठिकाणी तुम्ही बघू शकता, जसं आपण स्टुडंट रिझल्टवर क्लिक केलं तर या ठिकाणी नो रेकॉर्ड फाउंड अशा प्रकारे दाखवत आहे।
आता नो रेकॉर्ड फोन म्हणजे या ठिकाणी आत्ताच ही वेबसाईट बनलेली आहे आणि या ठिकाणी अनाऊन्समेंटसुद्धा झालेली नाही आहे ऑफिशियल, त्यामुळे या ठिकाणी नो रेकॉर्ड्स फोन आपल्याला बघायला भेटत आहे. युनिव्हर्सिटीकडून एक डाटा मागवण्यात येत आहे, तर तो डाटा या ठिकाणी भविष्यात अपलोड होऊ शकतो अशी आपली या ठिकाणी अंदाजा आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही माय प्रोफाईलवर जसे क्लिक करणार तर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. या ठिकाणी तुमचे नाव वगैरे दाखवलं जाईल, त्यानंतर या ठिकाणी पर्सनल डिटेल्स वगैरे दाखवले जातील. सो अशा प्रकारे तुमचं सर्व या ठिकाणी दाखवली जाईल प्रोफाईल. त्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे इंटरफेस आहे. नवीन वेबसाईट खूप सुंदर दिसत आहे, बट या ठिकाणी जे आहे त्यांनी अजूनपर्यंत काही या ठिकाणी अपडेट वगैरे वेबसाईटवर झालेले नाही आणि ऑफिशियल अनाऊन्समेंटसुद्धा या वेबसाईटचे झालेली नाही. त्यामुळे या ठिकाणी आपण फक्त बघण्यासाठी तुमच्यासमोर लॉग इन करून दाखवलं कशा प्रकारे या ठिकाणी तुमची वेबसाईट वगैरे असणार आहे आणि या ठिकाणी लॉग आऊट करून आता आपण बघूयात. तर आय होप मित्रांनो तुम्हाला कळालं असेल हा सर्व व्हिडिओमध्ये काय आहे आणि कशा प्रकारे या ठिकाणी वेबसाईट तुम्हाला बघायला भेटणार आहे. हे सर्व तुम्ही आत्ताच करायचे नाही आहे, लॉग इन वगैरेसुद्धा आत्ताच करायचे नाही आहे. जेव्हा ऑफिशियल अनाऊन्समेंट येईल त्यानंतर आपल्या चॅनलवर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी व्हिडिओ बघायला भेटेल. तर मित्रांनो आय होप तुम्हाला कळालं असेल. या ठिकाणी आपण पाहिलं वेबसाईट इंटरफेस कसा आहे, रजिस्ट्रेशन, लॉग इन, काय काय प्रॉब्लेम येणार आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी जुने रिझल्ट आपल्याला या वेबसाईटवर अजूनही बघायला भेटत नाही आहे. सो त्यामुळे आपण या ठिकाणी जे आहे जुने रिझल्ट वगैरेसुद्धा अनाऊन्समेंट नंतरच अपलोड होतील अशा प्रकारे आपली गॅरंटी किंवा आपला अंदाजा त्या ठिकाणी आहे. सो या ठिकाणी मित्रांनो आत्ताचे जे काही रिझल्ट आहेत ते रिझल्ट कधी लागतील हे सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांना प्रश्न आहेत. तर एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये नाहीतर सेकंड वीकमध्ये तुमचे या सेमिस्टरचे रिझल्ट नक्कीच लागतील. तर मित्रांनो ही एक टेंटेटिव्ह डेट आहे. यानंतर डेट जसे येईल त्यावर आपल्याला एक वेगळा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. सो मित्रांनो आय होप तुम्हाला हा सर्व व्हिडिओ कळाला असेल. व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. या व्यतिरिक्त काही कमेंट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात. मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल डी बाटू अपडेट्स याला सबस्क्राईब करा, जेणेकरून डी बाटू युनिव्हर्सिटी रिलेटेड महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. मित्रांनो जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. तर भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.